नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. मित्रांनो, सारंगला असं झालेलं असतं की कधी मी आमरस खाईन म्हणून. तेव्हा तो ऐश्वर्या आमरस आण असे करत असतो आणि तेवढ्यात आजीबाई तर तेथेच असतात. तर आजीबाई म्हणत असतात की हो ना ऐश्वर्या, आमरसान म्हणून सारंगची ते गंमत करतात आणि सारंगला म्हणतात की इतका वेळ लागतो का आमरस घेऊन येण्यासाठी. तेव्हा आता सारंग म्हणतो की बघ ना आजी, अगं माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं, केव्हा मी आमरस खाईन म्हणून. आजी सुद्धा अगदी सारंगसारखंच लहान मुलासारखं म्हणते, हो ना मला तर खूप आवडतो आमरस, 10 काय 20 वाटे असं पचकन खाणार आहे मी. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आजी, काय लहान मुलीसारखं करते ग तू 5 वाटे आमरस खा आणि मी 5 वाट्या खातो. तेव्हा हे दोघांचं बोलणं सुरू असताना ऐश्वर्या रागातच येते आणि तोऱ्यात ते आमरसाचं भांड वगैरे जोरात आपटून देते. आजी म्हणते की कसला हा तोरा, इतक्या जोरात भांड का आपटलंस. तेव्हा आता सारंग आजीला खुणावतो की जाऊन दे, आपल्याला काय करायचं, चल आपण तोपर्यंत आमरस खाऊयात. म्हणून ऐश्वर्याने आणलेल्या त्या वाटेतील आमरसात सारंग आणि आजी मस्त ताव मारत असतात. तर ऐश्वर्या ही पुढे बघत असते आणि अगदी तिला फक्त जानकीचा जो काही द्वेष आहे तो तिच्या मनात असतो. जानकी ना माझा प्लॅन तिने माझ्यावरच उलटवला असं वाटतं. तिचं ना नाक दाबू आणि तोंडात असा पेंट भरू. जो ऐश्वर्याने आमरस कसा केलेला आहे त्याचे क्षण ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर येतात. तोपर्यंत आता सारंग आणि आजी इतकी त्यांना घाई झालेली असते, तोंडाला अगदी पाणी सुटलेलं असतं. केव्हाचा आमरस पितोय असं त्यांना होतं. म्हणून ते लगेच आता वाटीमध्ये आमरस घेतात आणि अगदी चेअर्स एकमेकांना बोलत आमरसावर ताव मारतात. जेव्हा आता ऐश्वर्या वळून हे सर्व बघते आणि डोक्याला हात लावते आणि त्या दोघांना म्हणते की तुम्ही हे काय करतात, अरे तो आमरस नाही. आता आमरस नाही म्हटल्यानंतर आजी आणि सारंग तर लगेच डोक्याला हात लावतात आणि तोंडात जे काही आमरस ते आता आहे त्यांच्या तर लगेच थुकून टाकतात. आजी म्हणते की हो ना काहीतरी विचित्रच लागते. सारंग म्हणतो की आजी, माझ्या वाट्याचा आमरस सुद्धा तुला घे आणि पिऊन टाक. आजी म्हणते की छे छे, आता मी मेले तरी आमरस खाणार नाही. आणि जोरात आता आजीला उलटी आल्यासारखे होते. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच बाजूला होते. सारंग म्हणतो की आजी, अगं तू काय करतेस. तर आजी म्हणते की अरे ओकायला होतंय. सारंग म्हणतो की आजी तू तिकडे बाथरूम मध्ये जा. परंतु आजी आता जोरजोराने अगदी ओकाऱ्या काढत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच तोंडाला हात लावून घेते आणि तिला आजीचा खूप राग येत असतो, किन्नस येत असते. तर सारंग मोठ्याने ओरडतो की ऐश्वर्या काय केलं. आणि आता तेव्हा आरशामध्ये आपली जीभ बघतो तर पूर्ण जीभ पिवळी झालेली असते. तर आता सारंग विचारतो की ऐश्वर्या हे काय केलंस, काय होतं ते नक्की, काय आहे. शी ऐश्वर्या, अहो हे ओटाला लागलं. तेव्हा ऐश्वर्या सारंगला म्हणते की शी, बाजूला व्हा, माझ्याजवळ येऊ नका. आणि तेवढ्यात आता जानकी मात्र ही गंमत बघण्यासाठी आत काहीतरी घेऊन येते. तिने पुऱ्या आणलेल्या असतात. तर आता जानकी म्हणते की हे काय, अहो भाऊजी तुम्ही पुरीशिवाय आमरस खाल्लास का. जी मात्र अगदी बाथरूममधून बाहेर येते तर तिला आणखीन उलट्या होत असतात. तर जानकी विचारते की आजी, अहो काय होतंय तुम्हाला. ऐश्वर्या मात्र तोंडाला हात लावून उभी असते. तिला आता अगदी बघूसी वाटत नाही. तर आता जानकी सारंगला विचारते की सारंग भाऊजी, अहो तुम्ही सुद्धा असा चेहरा का केलास, काय झालं, तुम्हाला आमरस आवडला नाही का. तेव्हा आता आजी विचारते की अगं जानकी, हा असा आमरस आहे का. आणि हे बघ ना, शहाजहानने जशी ताजमहल बनवणाऱ्याची बोटं छाटून छाटून टाकलीस ना, आणि ज्याने हा आमरस बनवलेला आहे त्याची बोटं सुद्धा असे छाटून टाकायला हवी. तेव्हा आता ऐश्वर्या आजीकडे रागाने बघत असते. तेव्हा आता आजीचं हे बोलणं ऐकून आता जानकी म्हणते की ऐश्वर्या चल बरं, हात पुढे कर. आजी, अहो सारंग भाऊजी, हा आमरस ऐश्वर्याने बनवलेला आहे असं आता जानकी म्हणते, तो पण खूप प्रेमाने. सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय सांगतात, हा आमरस तुम्ही बनवला. आजी म्हणते की इतका मोठा हात आहे का तिचा. जानकी लगेच आता ऐश्वर्याचा हात आजी समोर धरते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना सारंग भाऊजी, खास तुमच्यासाठी ऐश्वर्याने हा आमरस बनवला बरं का. आणि आजी, अहो तुम्हाला तर माहितीच आहे की बनवा बनवीच्या गोष्टी तुमच्या ऐश्वर्याला कसे येतात, म्हणजे तुमच्या त्या गुंडीला, हो की नाही आजी. तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या लगेच आता तिचा आवाज चढवते, बास कर जानकी, बास, खूप काही बोलली तू, जे काही तमाशे आहे ते बंद कर. तर जानकी म्हणते की अगं हा सगळा तमाशा तू केलेला आहे, मी नाही. तेव्हा लगेच आता जानकी सारंग भाऊजींना म्हणते, अहो हा आमरस तुम्ही खाल्ला, परंतु अगोदर त्याचा वास तर घेऊन बघा. आणि कसला वास येतो यात जे काही आहे ना तो भिंतीला लावण्याचा रंग आहे, तुम्हाला ते सुद्धा ओळखलं नाही का. तेव्हा आता सारंग
म्हणतो की काय आणि तोंडाला हात लावतो. जानकी म्हणते की हो पेंट आहे त्यात पेंट. आजी म्हणते की काय ऐश्वर्याने पेंट खायला घातला आम्हाला. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो आजी, हा फक्त तुमच्यासाठी नव्हता, घरातील प्रत्येकासाठी होता, हो की नाही ऐश्वर्या. जानकीने बरोबर आता जो काही घरच्यांना आमरस ऐश्वर्या खाऊ घालणार असते तो मात्र आजी आणि सारंग या दोघांना खाऊ घालून ऐश्वर्याने जे काही कृत्य केलं ना ते सर्वांसमोर त्या दोघांसमोर तर आणलेलं असतं. जानकी म्हणते की ऐश्वर्या तुला काय वाटलं की तू घरातल्यांची फजिती करशील आणि सर्वांसमोर माझी नाचक्की करशील, हो की नाही. हो ना. परंतु ऐश्वर्या अगं तुला हेच कळत नाही, कारण तुझा हा खूप मोठा एक गैरसमज आहे. आजी तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का, मांजराची जी डोळे बंद करून दूध पित असते, तिला असं वाटतं की मी डोळे बंद करून घेतले आणि दूध पिताने मला वरून कोणीच बघणार नाही म्हणून, पण खरं तर तिला अख्खं जग बघत असतं. इतकी ती मूर्ख असते. म्हणजे आता जानकीने ऐश्वर्याला बरोबर आता मांजरीची उपमा दिलेली असते. ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि जानकी आता काही कमी नसते. जानकी आता ऐश्वर्याला घाबरत नाही, म्हणते गोष्टीतील जी मांजर आहे ना ती आपली ऐश्वर्या. ऐश्वर्याला इतका राग येतो. ऐश्वर्या रागाने म्हणते की जानकी गप्प बस. तेव्हा आता जानकी सुद्धा काही कमी नसते. शेरा सव्वा शेर बनवून जानकी म्हणते की अगं ते तू बघ, अगं तू कशी तोंडावर पडले त्याचा विचार कर. अगं तुला काय वाटलं की हे सगळं काही उचापत्यात तू करशील आणि जे काही आरोप आहे ते माझ्यावर येतील. अगं ऐश्वर्या मगाशी सर्व काही मला कळाले होते, नक्की काहीतरी गडबड आहे. आणि किचनमध्ये आल्यानंतर ऐश्वर्या काय नेमकं म्हणत होती या सगळ्या बोलण्याचा जानकीने बारीक विचार करून ऐश्वर्याची चोरी मात्र अगदी रंगेहात पकडलेली असते. आणि तेव्हाच मनामध्ये सगळं काही विचार करून मी ठरवलं की यावेळेस तुला मी काही यशस्वी नाही होऊन देणार. माझं माझ्या घरावर आणि माझ्या घरातील माणसावर पूर्ण लक्ष आहे ऐश्वर्या, हे तू गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा ऐश्वर्याची बोलती बंद होते तर सारंग खाली मान घालतो. तेव्हा जानकी सारंग भाऊजी आणि आजीला म्हणते की जा लवकर तोंड धुवून या, मी तुम्हाला जो चांगला आमरस आहे ना तो खायला देते. अगदी खराखुरा स्वादिष्ट छान असा आमरस मी तुम्हाला खायला देणार आहे. आणि ऐश्वर्या तू सुद्धा जेवायला ये, परंतु आमरस मात्र तुला खायला मिळणार नाही, हीच तुझी आजची शिक्षा असेल. आणि जरी तुला खावं असं वाटलं तरी सुद्धा जो तू रंगाचा बनवलेला आमरस आहे ना तो तू खाऊ शकते. छान एन्जॉय कर आणि जर पुन्हा तू असं केलं तर ह्याच रंगाने मी तुझा चेहरा रंगवेल, हे लक्षात ठेव. असे बोलून आता जानकी सारंग भाऊजी आणि आजी या दोघांना चला असं म्हणून बाहेर निघून जाते. ऐश्वर्या अगदी तोंडावर पडते. त्यानंतर आता इकडे शर्वरी खूप खुश असते. गुलाब दादांजवळ जे काही आंबे जानकी बहिणीने पाठवलेले असतात तर आता विक्रांतीला विचारत असतो की काय शरू आज जेवणाला काय बेत आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते की मला तर असं वाटतं की मस्त गरम गरम फुलके आणि मस्त जानकी बहिणी आमरस, आता जो काही तिने आंबे पाठवलेले आहेत तर त्याचा आमरस करूयात असं वाटतं. गुलाबदादा आंबे घेऊन येतच असतील. आता आमरस हे नाव ऐकल्यानंतर आता विक्रमला खूप आनंद होतो. विक्रांत म्हणतो की अगं तू एक काम कर, 1 2 3 4 असे फुलके जरा जास्त कर, गरम गरम फुलके मस्त वाटते खायला. आणि खरंच आपण खूप लकी आहोत, कारण रणदिव्यांचं जे आंब्याचं झाड आहे दरवर्षी काय मस्त ते आंबे खायला देतात. तेव्हा शर्वरी म्हणते की आपण यासाठी सुद्धा लकी आहोत, कारण जानकी बहिणी दरवर्षी न चुकता आपल्याला आंबे पाठवते. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते तर शर्वरी म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे, नक्की गुलाब आला असेल. आता आंबे शर्वरी धावतच आता आंबे म्हटल्यानंतर जाते आणि दरवाजा उघडते. तेव्हा मात्र आता शर्वरीला धक्काच बसतो, कारण शर्वरीच्या सासूबाई आलेल्या असतात. तेव्हा शर्वरी विचारते की तुम्ही आणि अशा अचानक. तेव्हा आता त्या सासूबाई म्हणतात की वेळेस आता येण्यासाठी तुझी परवानगी घ्यावी लागेल का. त्यावर आता शर्वरी नाही नाही असं म्हणते. आणि तेवढ्यात विक्रांत आईला बघून खूपच खुश होतो. आई तू आलीस, ये ना आतमध्ये बस, ये ना असं म्हणतो. तर आता तिच्या हातात जी काही वस्तू असते शर्वरीच्या अंगावर फेकते. विक्रांतचा हात धरते आणि विक्रांतला म्हणते तुझी आई आलेली आहे की तू आठवड्याभर एका आईला फोन करत नाही, ती आई आलेली आहे. आणि आई असं का बोलतेस अगं. तेव्हा आई म्हणते की हो ना, अरे तू मला विसरलास नक्की, हो की नाही. तेव्हा विक्रांत म्हणतो की नाही ग आई, तुला विसरून कसं चालेल. आणि लगेच तो आता आईला नमस्कार करतो. आणि बायको आल्यानंतर सगळी मुलं आईला विसरतातच. तेवढ्यात विक्रम शर्वरीला
आईला नमस्कार करण्यासाठी खुणावतो। तेव्हा शर्वरीच्या लक्षात येते, तेव्हा शर्वरी म्हणते की आई मी तुम्हाला नमस्कार करते। तेव्हा आता नमस्कार केल्यानंतर आता ही काही तोरा ह्या सासूबाईंचा वेगळाच असतो। तेव्हा आता लगेच सासूबाई टोमणा मारतात की अष्टपुत्र नाही तर एकतरी पुत्र नशिबी लाभो, हीच मी आता आशीर्वाद देते। तेव्हा आता शर्वरीला वाईट वाटतं। त्यावर आता विक्रांत म्हणतो की आई अगं हे बघ ना, 2 वर्षापूर्वीच लग्न झाले, होईल ना आता मूल। तेव्हा आता लगेच ह्या म्हणतात की हो का, अरे मग ह्या 2 वर्षात इने सुनेचे कर्तव्य कुठे निभावले, आणि बघ ना, अरे आत्ताच ती काय म्हटली की आता तिने मला आल्याला बघितलं आणि आय्या तुम्ही आलात का असं स्वागत नाही केलं तुम्ही, आणि अचानक असंही म्हणाली। तेव्हा शर्वरीला असं म्हणायचं नसतं। विक्रांत म्हणतो की नाही अगं आई तसे नाही, अगं तू असे अचानक आली त्यामुळे कोणी असे घाबरणारच ना। तेव्हा आता ह्या सासूबाई काही बोलून देत नसतात। त्या म्हणतात की हो हो बरोबरच आहे, अरे तुलाच त्याची भाषा कळणार, मग तू तुझ्याच भाषेत तिला विचार। बाहेरून आलेल्या माणसाला पाणी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही। तेव्हा आता शर्वरीच्या लक्षातच राहिले नसते। शर्वरी सॉरी बोलते आणि थांबा मी पाणी घेऊन येते म्हणून आत जाते। तेव्हा विक्रांत आता आईच्या हाताला धरतो आणि तिला खाली बसवतो। अगं विक्रांत म्हणतो की आई तू पाणी पी, लोणी सुद्धा आणेल, लोणी सुद्धा खा, तू रोटी खा आणि मस्त जाडजूड हो, पाहिजे ते खा, अगदी लेकाच्या घरी आलीस तू। पण आई अगं जरी घरी येण्याच्या अगोदर तू कळवायला हवं होतं, आणि जर तू कळवले असते, फोन वगैरे केला असता तर मी स्टेशनला आलो असतो तुला घेण्यासाठी, आणि तू येणार आहे हे माहिती झाल्यानंतर मी तुला खाण्यासाठी अगदी पंच पक्वान केलं असतं। तेव्हा आता सासूबाई म्हणतात की हो अरे बापरे, म्हणजे काही तांदळाच्या कण्याबरोबर जगतो की काय तू। तेवढ्यात शर्वरी पाणी घेऊन बाहेर येते आणि सासूबाईंचं हे बोलणं ऐकून मात्र आता मस्त टोमणे मात्र त्या शर्वरीला मारत असते। तेव्हा आता त्या म्हणतात की हो मला अचानकच यायचं होतं, बघूयात येथे काय गोंधळ सुरू असतो म्हणून, आणि काय म्हणे हिच्या भावावर ऋषिकेशवर केस सुरू होती ना, आणि हे मला सर्व कळले, नानासाहेब सापडलेत म्हणून थोडक्यात निभावलं। आणि शर्वरीकडे रागाने बघत म्हणते की हो तुम्ही जरी मला सांगितले नाही तरी सुद्धा बाहेरून गोष्टी कळतात मला। विक्रांत म्हणतो की आई अगं तू काय बोलते। तेव्हा आता सासूबाई म्हणतात की हो आई मेल्यावर तिचा फोटो स्टेटसवर ठेवायचा, आय मिस यू असं लिहायचं। अरे पण जिवंतपणे तू कधी आईला विचारतोस का, साधा एक फोन तरी करतोस का। तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं नाही आई मी फोन करणारच होतो। तेव्हा त्या आई म्हणतात की हो का, आणि जेव्हा तू माझ्या पोटात आला होता तेव्हा फोनच घेऊन आला होता, जगात येताना फोनच घेऊन आला होता। त्यावर आता विक्रांत म्हणतो की आई तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस। तर आता त्या सासूबाई म्हणतात की हो जाणारच, आणि शर्वरीकडे रागाने बघत म्हणते की या घरात येताने मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, हे लक्षात ठेव। गोष्ट हे घर घेताने मदत मी तुला केलेली आहे, त्यामुळे या घरावर माझा सुद्धा हक्क आहे हे लक्षात ठेव, आणि एक गोष्ट तू माझा मुलगा आहे त्यामुळे हक्क माझा जास्तीत जास्त आहे असं शर्वरीकडे बघत ती मुद्दा म्हणते। शर्वरीकडे बघत म्हणते की अरे 2 वर्षापूर्वीची मुलगी न विचारून आलेली तुला चालते, आणि मी मात्र परवानगी घेऊन यायचं का। तर विक्रांत म्हणतो की आई अगं तसे नाही, आणि चल तू पाणी घे बरं। शर्वरी मात्र काचेच्या ग्लासात पाणी देते। तेव्हा लगेच आता सासूबाई म्हणतात की हे बघ काय, तांब्या म्हणजे बाहेरून आलेल्या माणसाला तांब्यात पाणी द्यावं, सोबत गुळाचा खडा द्यावा, हे तुला माहितीच नाही का। एवढ्या पाण्याने माझी तहान भागणार आहे का, म्हणून ती सारखी त्या ग्लासकडे बघते आणि हे काय सुनबाई असं विचारते, आणि टोमणा मारत म्हणते की तुला आईने काही हे शिकवलेले दिसत नाही। तेव्हा आता विक्रांत म्हणतो की आई तू अगोदर शांत बस, पाणी पी, तुला पाणीच प्यायचं आहे ना, मी मस्त जातो आणि एक मोठा जार किंवा पाण्याचा पंप घेऊन येतो। अगं आई गुळाचा खडा नाही तर गुळाची पावडर आहे ऑर्गनाइज, तुला चालेल का। तेव्हा आता आई तोऱ्यात म्हणते की तूच खा, एकतर प्रवासाने डोकं भिनभिनलं आहे त्यामुळे मला थोडासा आराम करायचा। आता ह्या सासूबाईंचा तोरा खूपच मोठा असतो, आणि आता शर्वरीचं काही खरं नाही असं वाटत असतं, कारण आता प्रत्येक गोष्ट शर्वरीला टोमणा मारतच असते की सुनबाई माझी बॅग माझ्या रूममध्ये ठेवायची असे बोलून आता सासूबाई आतमध्ये निघून जातात। तेव्हा आता शर्वरीला खूप टेन्शन येते। शर्वरी डोक्याला हात लावते तर विक्रांतीला समजवायला येतो, परंतु शर्वरी रागाने त्याचा हात बाजूला करते। त्यानंतर आता जानकीकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्रा आजी यांना अगदी आमरस वाढत असते, तर सुमित्रा तोंड भरून जानकीचं कौतुक करते की वा जानकी 100 पैकी 100 गुण।
नक्की थँक्यू आई असं म्हणून आणखीन आमरस घ्या असं म्हणते. तर सुमित्रा आता असं म्हटल्यानंतर लगेच सौमित्र म्हणतो की वा वहिनी, खरंच अगदी साखर साखर इतकी परफेक्ट आहे ना, आणि पुऱ्यासुद्धा इतक्या कमाल आहेत वहिनी. तेव्हा आता जानकी म्हणते की हो का, आणि कशा झाल्या पुऱ्या. तेव्हा जानकी म्हणते की ओळखा बघू हे सर्व कोणी केलं ते. तेव्हा आता सौमित्र अवंतिकाकडे बघतो, तर अवंतिका अगदी खुश होऊन सांगते की हो मीच केलं. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, आणि अगदी वाटीने केल्यासारख्या अगदी गोल झाल्यात, हो की नाही रे सौमित्र. तेव्हा आता जानकीला खूप हसायला येतं. जानकी तोंड दाबून हसते. तर अवंतिका म्हणते की हो पकडलं ना, कारण मी वाटीनेच केलेल्या आहेत पुऱ्या. तेव्हा जानकी हसून म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना अवंतिका, ते आपल्याला नक्की पकडतील म्हणून. सुमित्रा म्हणते की अरे आपण पर जेवायला बसलो, परंतु ज्यांना आमरस आणि पुरी खूप आवडते, सारंग आणि आई कुठे आहात. तेवढ्यात अवंतिका म्हणते की हे बघा ना ते दोघे आलेत. तर जानकी म्हणते की हो ना आजी आणि सारंग भाऊजी, बसा बरं पुरी खाण्यासाठी. तेव्हा मात्र ऐश्वर्या सुद्धा तेथे येते. तर सुमित्रा विचारते की अरे तुम्हाला आमरस इतका आवडतो, मग तुम्ही का आले नव्हते जेवायलात. आणि तेव्हा आजी आता काहीतरी असं म्हणते, परंतु आजीचा आवाज बसलेला असतो, तिला व्यवस्थित बोलता येत नाही. तेवढ्यात लगेच आता सुमित्रा आणि सुमित्रा विचारतात की काय आजी तुझ्या आवाजाला काय झालं बरं, अगदी आजोबांसारखा तुझा आवाज येतोय. तेव्हा आता आजी तर अगदी सौमित्राकडे बघत असते. तेव्हा सारंग सुद्धा अगदी त्याच आवाजात बोलतो की अरे दादा तिचा आवाज बसला. सारंगचा सुद्धा आवाज तसाच येत असतो. जानकीला मात्र आता खूप असं हसायला येत असतं. तेव्हा अवंतिका अगदी तोंड दाबून हसते आणि म्हणते की अहो सारंग भाऊजी, मला सुद्धा हेच वाटतंय की तुमचा सुद्धा आवाज बसलाय म्हणून. तेव्हा सारंग अगदी जीव तोडून म्हणतो की मी आवाज नाही काढत, मी नेहमीसारखा बोलतोय, परंतु माझा आवाज खरंच बसलेला आहे, कारण दोघांनी जो काही तो कलरचा आमरस खाल्ल्यामुळे दोघांचे घसे मात्र आता बसतात आणि सर्वांना खूप हसायला येत असतं. त्या आवाजात म्हणतो की हो की नाही आजी. आजी सुद्धा त्याच आवाजात बोलते की हो ना, आम्ही ह्याच आवाजात बोलतो. मी एक काम करू, मी गाऊन दाखवू का. तर अवंतिका लगेच टाळ्या वाजवत म्हणते की हो आजी गा ना, गाऊन दाखवा. आजी मात्र आता टेप रेकॉर्डमध्ये जसं कॅसेट अडकते ना तसा आवाज येत असतो, तशी गायला अगदी सुरुवात करते. तेव्हा सर्वांना खूप आणखीनच हसायला येत असतं. तेव्हा आता लगेच सारंग आजीला शांत करतो. आजी अगं तू गाऊ नकोस ना, ते सर्वजण तुझ्यावर हसतात, अगं तुझा आवाज कसा असा बसल्यासारखा येतोय. तेव्हा सौमित्र हसून म्हणतो की तुमचा आवाज अगदी टेपमध्ये कॅसेट जशी अडकतेत ना तसा येतोय, असं का येतो तुमचा आवाज. तेव्हा सारंग आणि आजी मात्र यांच्याकडे बघतात आणि ऐश्वर्या भामटीसारखी तेथे उभी असते. तेव्हा सौमित्राला लगेच सुमित्रा म्हणते की अरे ते दोघे अगदी नाटकातली नौटंकी करत असतात, कारण त्यांना सवय आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं मी काय नाटकात काम करते का, मला नौटंकी म्हणते. तेव्हा सारंग सुद्धा अगदी त्या बसक्या आवाजात ओरडतो की नाहीतर काय. तेव्हा सर्वांना आणखीन हसायला येते. सारंग त्याच आवाजात म्हणतो की हो ना आजी, आपण नाटक करतोय असं यांना वाटतं आणि आपण मस्करी करतोय असं. तेव्हा आता सर्वांना आणखीन हसायला येत असतं. सुमित्रा म्हणते की बरं आम्ही मान्य करतो तुम्ही हे नाटक नाही करत, परंतु अरे तुमचा हा आवाज असा झालाच कसा. आता दोघे एकमेकांकडे बघून जेव्हा त्यांनी ऐश्वर्याने जो काही कलर टाकून आमरस केलेला आहे तो घरच्यांसाठी बनवला होता, परंतु आता जो काही खातात तर आजी आणि सारंग, त्यामुळे त्यांचा घसा बसलेला असतो त्या कलरमुळे. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे बघून अगदी भामटे होतात. एकमेकांकडे खुणवत आजी बोलून जाते आम्ही काहीतरी प्यालो म्हणून. जानकी विचारते की असं काय प्यालेत तुम्ही जेणेकरून तुमच्या दोघांचा आवाज खराब झाला म्हणून. तेव्हा सारंग पिपी करत पिवळं सरबत आम्ही प्यालो असे म्हणतो. सौमित्र म्हणतो की अरे पिवळं सरबत तर तुम्ही असे प्यालात, परंतु तुमचा आवाज असा कोवळा कसा झाला. मी परत हसून म्हणतो की अरे काही असो, परंतु पुन्हा एकदा बोलून दाखव बरं. अवंतिका हसून म्हणते की एक काम करा, तुम्ही दोघे म्हणून एक रील तयार करा आणि ती व्हिडिओ टाकून द्या सोशल मीडियावर, अगदी खूप व्हायरल होईल. आणि खूप जोराने हसते आणि सर्वांना सुद्धा ती हसवते. तेव्हा आजी आता आपला घसा दाबत म्हणते की वकिलीन बाई अहो तुम्ही असं चोरू चोरू बोलू नका. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा खूप हसायला येतं. ती म्हणते की पुरे आता कोणीही मस्करी नाही करायची. सारंग आता रडक्या आवाजात म्हणतो की आजी बघ ना कसे टिंगल आपली करतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी एक काम कर, तू त्यांना सगळं काही वाढ, परंतु आमरस मात्र वाढू नकोस. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, त्यांना अजिबात आमरस देणार नाही. तेव्हा आता आमरस मिळणार नाही म्हणून आजी आणि सारंगची तर आता बोलती बंद होते. दोघंही आता अगदी एकमेकांकडे बघत म्हणतात की आपल्याला
आमरस नाही मिळणार? सारंग जोरात ओरडतो की का मिळणार नाही? तर सुमित्रा म्हणते की अरे का मिळणार नाही म्हणजे? अरे तुमचा आवाज बसला. तेव्हा आजी मग मोठ्या आवाजात म्हणते की अगं पण आम्ही खायचं काय बरं? जानकी म्हणते की तुम्ही काहीच खायचं नाही, तुम्ही प्यायचं. आणि तेवढ्यात जानकी आता दोघांना कडू कारल्याचा काढा घेऊन येते आणि हे तुम्ही प्यायचं असं म्हणते. तेव्हा आता आजी म्हणते की अरे सारंग नक्की हे अगदी कैरीचं हिरव्या हिरव्या कैरीचं पन्हं असेल. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो आजी, तुमचा घसा बसला ना, मग कडू कारल्याचा काढा आहे हा. कडू कारल्याचा काढा म्हटल्यानंतर आजी आणि सारंगचे तोंड तर वाकडे होते. बाकी सर्वांना खूप हसायला येते. तेव्हा आता ऐश्वर्या बरोबर सारंग आणि आजीची पूर्णपणे आता ह्या सर्वांनी जिरून काढलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की अहो हे पेले तरच तुम्हाला बरं वाटेल, त्यामुळे घ्या तुम्ही. आजी म्हणते की प्यायलाच हवं का? तर सुमित्रा लगेच तिच्या आवाजातच म्हणते की हो ना, प्यायलाच हवं आहे, नाहीतर तुझा आवाज कसा बरा होणार? तेव्हा आता सुमित्रा आजीच्या आवाजात बोलते तर जानकी आणि अवंतिका सौमित्र अगदी तोंड दाबू दाबू हसत असतात. आणि परत आता सुमित्रा म्हणते की चल लवकर लवकर पिऊन टाक, अगदी त्याच आवाजात बोलते. तेव्हा सर्वजण इतके तोंडाला हात लावून हसत असतात. परंतु ऐश्वर्या रागाने आता हे सर्व पाहते तर सुमित्रा परत हसून म्हणते की आमरस मात्र अगदी मस्त झालेला आहे, कारण यांना खाऊन द्यायचं नाही आणि मुद्दाम आता त्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी आता यांची शक्कल सुरू होते. आजी आता तोंडाला ग्लास लावत म्हणते की सारंग प्यायचा का? सारंग अगदी रडक्या आवाजात म्हणतो की हो हो पी आता. तेव्हा आता दोघांनाही अगदी पिऊन पिऊन उलट्या व्हायला सुरुवात होते. जानकी आणि सुमित्रा तर एकमेकींकडे बघून खूप हसतात, कारण बरोबर आता या दोघांना शिक्षा तर मिळते. त्यानंतर आता विक्रांत आणि विक्रांतची आई एकमेकांबरोबर गप्पा करत असतात. तर ती म्हणते की अरे गावाकडे कोणी राहिलं नाही, सगळेजण शहराकडे गेलेत. एकदा पीक सुद्धा यावेळेस चांगलं आलं नाही, त्याला थोडी कीड वगैरे लागली आणि ऊन इतकं आहे की सर्व केळीची झाडं सुद्धा सुकून गेली आणि त्यामुळे माझी तब्येत सुद्धा सुकली. त्यामुळे मी इकडे निघून आले आणि विचार करून मी तुझ्याकडे आले. मग असं वाटतं की आता आले ना मी तुझ्याकडे, मग थोड्या काही दिवस मी इकडेच राहील. तर शर्वरी मात्र आता लगेच चहा घेऊन येते आणि चहा देत म्हणते की आई अहो तुम्हाला हवं तितकं दिवस राहू शकता तुम्ही. तेव्हा आता सासूबाई तोऱ्यातच म्हणतात की हो हो ते मला शिकू नकोस तू. आणि हे काय आहे असं तोऱ्यात विचारते. तर आता शर्वरी अगदी मानाने म्हणते की आई हा चहा आहे. आणि विक्रांत जेव्हा चहा घेत असतो तर म्हणते की काय विक्रांत, अरे हा चहा घेण्याची वेळ आहे का? असं अवेळी तू चहा पितोस म्हणून तुझं पित्त वाढतं, तू ह्या मुलीबरोबर राहून बिघडला. तर शर्वरी तरी सुद्धा तिचं बोलणं सहन करते आणि म्हणते आई तुम्हाला दुसरं काही हवं आहे का? तेव्हा आता लगेच सासूबाई म्हणतात की हो ना अगं स्वच्छता हवी आहे, येशील का? आणि टेबलवर हात अगदी थोडी धूळ हाताला घेत म्हणते की या घरात तू कधी साफसफाई केली हे तुला आठवते का? शर्वरी म्हणते की हो ना, आत्ताच आम्ही सणाच्या दिवशी केलेली आहे. तेव्हा आता तोऱ्यात सासूबाई म्हणते की हो ना करायलाच हवी. आणि विक्रांतला चांगलं माहिती आहे की मला असं धुळीत वगैरे राहायला आवडत नाही, घर कसं अगदी टापटीप मला लागतं. आणि काय ग तुझ्या माहेरी घर कसं आरशासारखं स्वच्छ असतं, मग ते वळून तुझ्या हाताला का लागले नाही ग? आणि हो बरोबर आहे ना, तेथे जानकी दिवसभर राबायला तर असतेच ना. रणदिव्यांना मात्र सुनांकडून काम करून घ्यायला जमतं, परंतु मुलींना शिस्त लावायला नाही जमत. आता दुसरा काही टोमणा ती शर्वरीला देते. तेव्हा बिचारी शर्वरी खाली मान घालून हे सर्व ऐकून घेते. तेव्हा शर्वरी म्हणते की आई हे बघा, जे तुम्हाला बोलायचं असेल ते फक्त मला बोला, सारखं सारखं तुम्ही माझ्या घरच्यांना कशाला बोलता? तेव्हा आता लगेच आता सासूबाई ओरडते की काय ग तुम्ही आभाळून पडलात का? अगं मी माझ्या विक्रांतला चांगलं ओळखते, त्याला मी अगदी चांगल्या सवयी लावलेल्या आहे आणि त्याला चांगल्या सवयी जर मी लावल्या नसत्या तर तुझे माहेरचे लोक हेच म्हणाले असते की आईने शिकवले नाही का, त्या नाकाला मिरच्या झोंबतील मग घरच्यांचा उद्धार होईल, असं वागूच नये ना. आणि तेवढ्यात आता विक्रांत म्हणतो की आई अगं काय बोलते, शांत हो. आणि आता दरवाजाची बेल वाजते. तर शर्वरी म्हणते की थांब मी आलेच, मी बघते. आणि गुलाब आता आंबे घेऊन आलेला असतो. गुलाबला बघून शर्वरी खूप खुश होते. गुलाब दादा खुश होऊन सांगतात की शरुताई अहो जानकी वहिनीने हे आंबे दिलेले आहेत. तेव्हा आता सासूबाई आंबे बघून खूप खुश होतात आणि त्यातील 2 आंबे काढत म्हणतात की ह्या कैऱ्या आहेत की आंबे, हे तर कच्चे आहे. तर आता गुलाबदादा म्हणतात की नाही हो अगदी छान पिकलेले आहेत आणि आमच्या शरुताईंकडे असं कच्चे आंबे कसे पाठवणार आम्ही. आणि आज आमच्या घरी सुद्धा वहिनीने आमरस केलेले आहेत आणि त्यातीलच काही आंबे त्यांनी शर्वरी वंशाला सुद्धा पाठवलेले आहेत. तेव्हा आता लगेच सासूबाई म्हणतात की अरे अरे बाई बाई, म्हणजे नोकर आहे तरी सुद्धा इतकी बडबड करतोस. त्या रणदिव्यांनी मात्र अगदी सर्वांनाच सूट देऊन ठेवलेली आहे, एकाला सुद्धा वळण दिसत नाही. तेव्हा आता
आईचं हे बोलणं ऐकून विक्रांत आईला म्हणतो की आई अगं बोल, काही बोलतेस, शांत हो. तेव्हा लगेच असा सासूबाईचा तोरा काही शांत होत नसतो. ती म्हणते की हो मी बोलतेस म्हणून माझं तोंड दिसतं. अरे तुझ्या लग्नामध्ये तुझ्या दोन्ही मावशांना जरीची नारळपेठ दिली होती आणि आत्याला मात्र बनारसी त्यांनी दिली होती. आणि तूच सांग बरं आता ही कसं दिसेल. आणि त्या नमुताई आणि शकुताई अजून सुद्धा त्यावरून मला अगदी टोमणे मारतात. आणि तेव्हाच मला कळले होते की रणदिव्यांना काही रीतीभाती नाहीत म्हणून. आणि हेच बघ ना, अरे मुलीच्या हातून जर काही पाठवायचं असतं तर ते नोकराच्या हातून पाठवायचं नसतं, हे सुद्धा आपणच त्यांना सांगायचे का. तेव्हा शर्वरी खाली मान घालते. तर विक्रांत तिला शांत राहायला खुणावतो आणि परत पिशवीतील आंबे आहे ते चेक करते. आंबे तसे बरे दिसतात आणि त्यातून जो ते काही 2 आंबे आहेत ते बाहेर काढते आणि हे जरा सडके आहेत असं शर्वरीकडे बघत म्हणते. सडके आंबे थोडेसे बाजूला काढते आणि तोऱ्यात पिशवी आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता शर्वरी गुलाबदादाकडे बघते आणि खाली मान घालते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश ऑफिसमध्ये असतो. देशमुख आणि ते दोघे आता त्या गुंडांना पकडून इकडे आलेले असतात. परंतु हा संपत कोण आहे तर संपतचा शोध त्यांना घ्यायचा असतो. देशमुख विचारतो की आपण त्या सयाजीरावाच्या माणसाला धरलं होतं, ही गोष्ट सयाजीराव सहन करतील का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अजिबात नाही. आणि हाच मी विचार करतो की अजूनपर्यंत त्यांचा फोन का आला नसेल. तेवढ्यात मात्र आता सयाजीचा फोन लगेच ऋषिकेशच्या मोबाईलवर येतो. आणि आता त्या फोनकडे बघून ऋषिकेश आता देशमुखला म्हणतो की अजून 100 वर्ष या माणसाला काही होणार नाही. आणि मी तर वाटच बघून आहे की रागाच्या भरात सयाजीराव कधी खरं बोलून जातील म्हणून. आणि फोन उचलतो आणि बोला असे म्हणतो. तर सयाजी तिकडून धमकावत म्हणतो की काय रे पहिलवान, तुझी खूप हिंमत वाढली की काय. ऋषिकेश म्हणतो की अहो सयाजीराव, तुमच्यापेक्षा 10 पटीने हिंमत माझी जास्त आहे. कदाचित आज मात्र त्याची झळ तुम्हाला जास्त पोहोचली असेल, हो की नाही. तेव्हा सयाजी म्हणतो की अरे पाठीमागून वार खुपसल्यासारखा का बोलतोस. हिंमत असेल ना तर तोंडावर येऊन बोल, समोर ये आणि काय विचारायचं ते विचार. आणि असा पाठीमागून वार करून तुझ्या हाती काही लागणार नाही. हिंमत असेल तर समोर ये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्या हाती काय लागेल आणि कोण लागेल हे लवकरच तुम्हाला कळेल. आणि हे सर्व कोणी केले हे सिद्ध सुद्धा लवकरच होईल. तेव्हा सयाजी तिकडून धमकावतो की हे बघ, आमच्या नादाला तू लागू नकोस, ते तुला महागात पडेल. ऋषिकेश सुद्धा घाबरत नाही आणि सयाजीला म्हणतो की हे बघा, तुम्ही बघतच राहा की मी आता काय करतो. एक दिवस मी सत्य हे शोधून काढेलच आणि तुमची काय अवस्था करतो. देशमुख आता फोन ठेवल्यानंतर विचारतो की काय झाले साहेब. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता माझी पूर्ण खात्री पडलेली आहे की या सर्व मागे सयाजीच हात आहे म्हणून. त्यानंतर आता सुमित्रा इकडे जानकीला विचारत असते की अगं आता आजी आणि सारंग या दोघांचा आवाज बरा आहे का. तर जानकी म्हणते की हो, त्यांना तो काढा पिण्यासाठी दिला म्हणून आता बरं वाटतं. तर सुमित्रा म्हणते की अगं मला त्या ऐश्वर्याचा इतका राग आलेला आहे ना, आता तिला अगदी एक थोबाडात देऊन ही सर्व जाब विचारावा असा वाटतो. नाहीतर तिने जो आमरस केलेला आहे ना तो तिच्या घशात जायला हवा होता. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, अहो भिंतींना सुद्धा कान असतात. तेव्हा सुमित्रा शांत होते आणि म्हणते की मला त्या ऐश्वर्याचा अगदी कंटाळा आलेला आहे. सगळ्यात जास्त राग येतो तर आपल्या आईचा. जानकी म्हणते की अहो हे सगळं काही आता ते ऐश्वर्याचं ऐकून करतात. आजी मात्र सगळं काही सारंग भाऊजीसाठी करतात आणि तो लाडका गुंडा आहे ना आजीचा म्हणून. आणि जेव्हा त्यांच्या समोर येईल ना ऐश्वर्या काय काय करते तेव्हा मात्र खरे डोळे त्यांचे तेव्हा उघडतील. सुमित्रा म्हणते की हो ना, देव करो आणि हो. आणि ह्या ऐश्वर्याशी कसं वागायचं हेच मला नाही कळत असं आता सुमित्रा म्हणते. त्यावर आता गुलाब दिसत नाही म्हणून सुमित्रा विचारते की अगं गुलाब कुठे गेला, तो दिसत नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो आई, मी त्यांना शर्वरी वंशाच्या घरी आंबे द्यायला पाठवले होते आणि तेवढ्यात गुलाबदादा येतात. तर जानकी म्हणते की 100 वर्ष आयुष्य आहे त्यांना आणि दिले ना आंबे असं आता गुलाबदादांना विचारते. तर गुलाबदादा म्हणतात की मी तिकडे गोड देऊन आलो परंतु तिकडून त्या बदल्यात मी तिखट मिरच्या खाऊन आलो. सुमित्रा विचारते की काय रे गुलाब, अरे काय झालं, शरूनी तुला मिरच्या खाऊ घातले की काय. तेव्हा आता गुलाब म्हणतात की नाही हो, त्या कशाला असं करतील, त्यांच्या त्या मोठ्या सासूबाई आहेत ना त्या आलेल्या आहेत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे म्हणजे मालतीताई आल्यात का. तर गुलाबदादा म्हणतात की हो हो, आणि त्यांचं प्रत्येक वाक्य तिखटच असतं हे तुम्हाला माहिती असेल. तर जानकी विचारते की गुलाबदादा अहो काय झालं, त्या शर्वरी वंशाला काही बोलल्यात का, तुम्हाला काही बोलल्यात का, घरामध्ये वाद तर झाले नाही ना. आणि गुलाबदादा आता तेथे जो काही प्रकार घडलेला आहे तर सर्व आता जानकी आणि सुमित्राला सांगतो. मालकीताई कशा वागल्यात, काय म्हटल्या, हे ऐकून जानकी आणि सुमित्राला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणते की अहो त्या जर आलेल्या आहे हे माहिती असतं तर मी तुम्हाला खरंच तिकडे पाठवले नसते. तर गुलाबदादा सांगतात की अहो माझं काय नाही, मला काही वाईट नाही वाटले, परंतु आपल्या शर्वरी ताईंचा चेहरा खरंच खूप बारीक झालेला होता. तेव्हा जानकी गुलाबदादांना जाताना सगुणासाठी आमरस घेऊन जायला सांगते. तर गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब, उद्या मी आणि सगुणा जरा बाहेर जातो, उद्या मला सुट्टी हवी आहे. तेव्हा जानकी
आता गुलाबदादांना जाण्याची परवानगी देते। तेव्हा आता जानकी मालती काकूंबद्दल बोलत असते, परंतु सुमित्रा आता कोणते तरी विचारत असते। जानकी काय बोलते याकडे आता सुमित्राचं लक्ष नाही, तर जानकी म्हणते की आई, तेव्हा सुमित्राला कुठे आता मालतीताईंनी पूजेच्या वेळेस किती मोठा गोंधळ घालून ठेवला होता, तेव्हा त्या क्षणाची आठवण होते। जानकी म्हणते की हो ना, त्यांनी इतक्या आपल्या पाहुण्यांसमोर शेजाऱ्यांसमोर इतका तमाशा केला होता, सर्वजण त्यांच्याबद्दल विचारत होत्यात की ह्या कोण आहेत म्हणून। सुमित्रा म्हणते की अगं मला शर्वरीची काळजी वाटते, कारण जोपर्यंत त्या येते आहेत ना तोपर्यंत शर्वरीचं डोकं मात्र अगदी भरभरून ठेवते। जानकी म्हणते की आई, शर्वरी वंश एकतर ट्रेसमध्ये आहे, मी एक काम करते, मी जाते आणि त्यांना भेटून येते, मी जर त्यांना समजावलं तर त्यांना नक्की ऐकतील। तर सुमित्रा म्हणते की नको, राहून दे, त्यांनी जर तुला काही असा अपमान करून बोलले तर ते मला नाही सहन होणार, आणि त्याच्याऐवजी मीच त्यांना भेटायला जाते की त्या कशामुळे इतक्या रागवलेल्या आहेत, मी बघून येते आणि त्यांचा राग सुद्धा शांत करून येते। सुमित्रा म्हणते की मला एक कळत नाही की मालकीताई असे अचानक आल्याच कशा। त्यानंतर आता ऋषिकेश आलेला नसतो म्हणून जानकी वाट बघत बघत अगदी टेन्शन मध्ये येते। सौमित्र आणि अवंतिका बाहेर येतात, जानकीला विचारत की काय झाले, तर कुणाची वाट पाहते। तेव्हा आता जानकी म्हणते की तुमच्या भावाची, सौमित्र भाऊजी, आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता त्यांचं बोलणं चोरून आता तिथे ऐकत असते, कारण खूप उशीर झालेला आहे, अजून ऋषिकेश आलेला नाही। जानकी म्हणते की मी बऱ्याच वेळेस फोन सुद्धा ट्राय केलेत, परंतु ते माझा फोन सुद्धा उचलत नाही, कट करतात, त्यामुळे ते अजून सुद्धा चिडलेले आहेत। भीती वाटते की रागाच्या भरात त्यांनी काही करायला नकोय, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांचा राग कसा आहे म्हणून। सौमित्र म्हणतो की दादाचं काय सुरू आहे ते सुद्धा मला माहिती आहे। तर जानकी विचारते की काय झाले, असं काय बोलतात तुम्ही सौमित्र भाऊजी, सांगा मला। तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा त्या नानांच्या किडनॅपरला शोधायचा प्रयत्न करतो, आणि दादाला सयाजीरावावर संशय आहे, असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याला सुद्धा धक्का बसतो। तर अवंतिका म्हणते की अहो वहिनीच, वेळीच आपण दादांना थांबवायला हवं, कारण रागाच्या भरात दादा काय करू शकतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। सौमित्र म्हणतो की दादा आपण समजावले तरी सुद्धा तो ऐकत नाही, हे सगळे काही तो आता सांगतो। क्रोध घेता घेता त्याच्या हातून असं काही घडायला नको की जेणेकरून हे सगळं काही प्रकरण त्याच्या अंगाशी येईल म्हणून। तेव्हा जानकीला एक मोठा धक्का बसतो, आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा आता ऐश्वर्याची जिरवण्यासाठी घरातील सर्व काही काम आता सर्वांना वाटून देते। तर ऐश्वर्या आता चांगली सून होण्याचं नाटक करण्यासाठी आता शेण सुद्धा गौऱ्या थापायला ती तयार होते। तर जानकी तिला चांगली जिरवते, आणि तू आता अगोदर माती खाल्लीस, मग आता शेण खा, आणि ही तर फक्त तुझी सुरुवात आहे, आणि रणदिव्यांच्या घरामध्ये तुझं स्वागत आहे, असं म्हणून आता जानकी प्रत्येक क्षणाला तिला शिक्षा देऊन जिरवते। तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।